माहेरची माणसे, अष्टविनायक अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले. तर अनेक मालिका आणि नाटकांमध्येही त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच त्यांच्या पत्नी मृदुला भाटकर या रमेश यांच्याबद्दल आरपार या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झाल्यात. त्या म्हणाल्या की माझं आणि रमेशचं कॉलेजमध्ये असताना आमचं आधी जवळजवळ 3 वर्षांचं अफेअर होतं. 24 डिसेंबर 2018ला आम्ही आमच्या लग्नाची 40 वर्ष पूर्ण केली होती. आम्ही दोघंही एकत्र वाढलो. मी पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर मी लॉचं जे शिक्षण घेतलं ते मला रमेशने शिकवलं. त्याने स्वतः खूप काम केले. मी आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. तसा विरोध नव्हता, पण त्यांना वाटलं की मृदुलाला आणखी काहीतरी वेगळं त्यांच्या आवडीचं असं हवं होतं. पण या सगळ्यातून आमचा अतिशय उत्तम संसार झाला. जेव्हा आमचं लग्न झालं त्यावेळी रमेशकडे बँक बॅलन्स फक्त 16 रुपये होता. पण आमचा जो काही 40 वर्षांचा संसार होता तो 16 आणे झाला. म्हणजेच संसार करताना आणि प्रेम करताना तिथे पैसा महत्वाचा नसतो. प्रेम असेल तर संसार होतोच, अशा शब्दात त्या रमेश यांच्याबद्दल व्यक्त झाल्यात. रमेश भाटकर यांनी हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, कमांडर अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केले. तर अश्रूंची झाली फुले या नाटकातील त्यांच्या भूमिकेचं सगळ्यांनीच खूप कौतुक केलं. रमेश यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.